हॅलो फ्रेंड्स, मी मानसी काकडे छाया सुपर किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। पण आज आपण किचनमध्ये नाही तर कुठेतरी बाहेर जाणार आहोत। मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी फक्त तुम्हाला रेसिपीज दाखवणार नाहीये, तर आम्ही कुठे कुठे जातो, काय करतो ते सुद्धा दाखवणार आहे। तर तसंच आज मी चालली आहे ठाण्याच्या उपवन फेस्टिवलला। तर आता माझ्यासोबत मम्मी तर नाहीये, पण मी जाते। सो तिथे काय काय आहे तर ते आपण पाहूया आणि मी तिथे काय काय बघणार आहे, काय काय मजा करणार आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल। सो लेट्स गो। तर सर्वप्रथम मी इथे आलेली आहे ठाण्याच्या उपवन फेस्टिवलला आणि इथे आल्या आल्या मला सगळ्यात पहिले आपल्या राष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर असा सेटअप बघायला मिळाला होता। आणि त्यानंतर इथे सुरुवात झालेली आहे संस्कृती आर्ट्स फेस्टिवलला। तर या फेस्टिवलमध्ये आता आपल्याला काय काय बघायला मिळतंय तर ते आपण पाहूयात। उपवन फेस्टिवलचा हा सगळ्यात मेन गेट आहे जिथून आपण एंट्री करणार आहोत। मी संध्याकाळी 5:30 वाजता तिथे पोहोचली होती आणि त्यामुळे खूप शांत आणि आनंदमय असं वातावरण तिथे होतं। तिथे फार पब्लिकही आलेली नव्हती, त्यामुळे खूप छान असं वाटत होतं। त्यानंतर मी पोहोचली शशिकांत धोत्रे यांचे कलर पेन्सिलद्वारे केलेले वेगवेगळे पेंटिंग्स बघायला। त्यांनी खूप सुंदर अशा कलाकृती सादर केल्या होत्या आणि या पेंटिंग्समध्ये तुम्हाला जिवंतपणा बघायला मिळेल। तर चला शशिकांत धोत्रे यांनी सादर केलेल्या कलाकृतींमधला जिवंतपणा आपण पाहूयात। कलर पेन्सिलद्वारे केलेले पेंटिंग्स बघून मी इथून बाहेर पडत होती आणि बाहेर पडताना मला शशिकांत धोत्रे यांची संपूर्ण माहिती वाचायला मिळाली। त्यांना खूप सारे अवॉर्ड्स पण मिळाले होते। पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला यांच्या वेगवेगळ्या कलाकृती बघायला मिळतील हीच अपेक्षा आहे। आणि त्यानंतर बाहेर पडल्यानंतर मला इथे सुंदर असं गणपती मंदिर बघायला मिळालं। सुंदर असं लाइटिंग्सनी सजवलेलं हे गणपती मंदिर पाहून झाल्यानंतर मी इथे पोहोचली लाईव्ह पेंटिंग्स बघायला। इथल्या चित्रकारांनी आपली कलाकृती ही खूप सुंदर पद्धतीने मांडली होती आणि इथे आपल्याला वेगवेगळे चित्रकार आपल्या कला सादर करताना दिसतील। ह्यांनी खूप सुंदर अशी कलाकृती इथे मांडलेली आहे आणि वेगवेगळे पेंटिंग्स इथे आपल्याला बघायला मिळतात। संपूर्ण उपवन हे सुंदर अशा लाइटिंग्सनी सजवलेलं होतं। खूप वेगवेगळे लाइटिंग्स इथे यूज केल्या होत्या आणि खूप छान दिसत होतं। मी या सर्व वातावरणाची मजा घेत होती आणि त्यानंतर आता आपल्याला पुढे कोणती कलाकृती बघायला मिळते तर ते आपण पाहूयात। तर चला। आता मी इथे पोहोचलेली आहे संगीतमय अशा वातावरणामध्ये, कारण आता आपल्याला शास्त्रीय संगीताचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे। तर चला या वेगवेगळ्या गायकांनी गायलेलं शास्त्रीय संगीत ऐकूयात। राधा
शास्त्रीय संगीत ऐकून झाल्यानंतर मी उपवनच्या संध्याकाळचा आनंद घेत होती. तुम्ही बघतच असाल किती सुंदर लाइटिंग्सनी हे उपवन सजवलेलं आहे. वेगवेगळ्या लाईट्स इथे यूज केलेल्या आहेत आणि त्यामुळे एकदम प्रकाशमय असं वातावरण इथे झालेलं आहे. आता मी पोचलेली आहे इथल्या फन फेअरमध्ये आणि या फन फेअरमध्ये आता आपल्याला काय काय बघायला मिळतंय तर ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिले तर मला इथे वेगवेगळे स्टॉल्स बघायला मिळत आहेत. इथे फूड स्टॉल्स मला दिसत आहेत. खूप सुंदर असे पदार्थ इथे मांडलेले आहेत. आणि त्यानंतर पुढचा स्टॉल मला दिसला म्हणजे लहान मुलांच्या गेमसाठी असलेला स्टॉल. त्याच्या दुसऱ्या बाजूला इथे वेगवेगळे पुन्हा फूड स्टॉल्स बघायला मिळत आहेत. आणि आपण छाया सुपर किचन चालवतो म्हणजेच फूड चॅनल चालवतो, त्यामुळे खायचा काही मोह मला आवरला नाही आणि त्याचमुळे मी इथे मंचुरियन घेतले आहेत आणि त्याचा मी आता इथे आस्वाद घेते. फूड स्टॉलसोबत मला इथे वेगवेगळे पाळणेसुद्धा दिसले आणि इथे लोक खूप मजा करत होते. मी सुद्धा या राईड्समध्ये बसली आणि मला खूप मजा आली. मी राईड्स करत असताना इथे शूट करू शकली नाही, त्यामुळे बाहेर येऊन तुम्हाला या संपूर्ण फनफेअरची सिनरी तुम्हाला दाखवत आहे. तर चला, कुठले कुठले पाळणे आहेत तर ते तुम्ही बघा. फनफेअरमध्ये फूड्स आणि राईडची मजा घेतल्यानंतर मी आता पुढे चाललेली आहे लाईव्ह म्युझिक शो बघायला. तर चला. तो मेरा नाम मैं बताना चाहूँगा. माय नेम इज़ जावेद और मेरे साथ जो प्यारे गिटारिस्ट हैं उनका नाम है अमित भाई. सो एक जोरदार तालियां हो जाएगा इस. वाह, मैंने एक्सपेक्ट नहीं किया था इतने सारे क्राउड यहाँ पे हमारे लिए वेट करें. क्या बात है, लवली. सुंदर अशा म्युझिक लाईव्ह शो नंतर मी इथे पोहोचलेली आहे एम्फी थिएटर कला केंद्र उपवन ठाणे येथे. तर इथे आपल्याला वेगवेगळ्या भागातील डान्सच्या सुंदर अशा कलाकृती बघायला मिळतील आणि या कलाकृती बघून मला खूप म्हणजे खूप मजा आली. संस्कृती आर्ट्स फेस्टिवलच्या सुंदर अशा वेगवेगळ्या कलाकृती बघून माझं मन काही भरलेलं नाहीये, पण खूप उशीर झाल्यामुळे मला आता घरी जावं लागतंय. तर चला.
तर काल माझं हे ओपन फेस्टिवल बघून झालेलं आहे आणि मला खूप म्हणजे खूप मजा आली. तुम्ही सुद्धा हे नक्की बघायला जा, कारण तिथे खूप वेगवेगळ्या कलाकृती खूप सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहेत. तिथले डान्स असतील, पेंटिंग्स असतील, खूप छान होते सर्व. तर तुम्ही सुद्धा नक्की बघायला जा. यावर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की बघा. काल मला या व्हिडिओचा एंड करता आला नाही, कारण मी खूप म्हणजे खूप थकली होती, म्हणून आज मी या व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, मी तुम्हाला पुन्हा भेटेल. मग ती नवीन रेसिपी असेल किंवा व्लॉग असेल ते मला माहित नाही, पण पुन्हा नक्कीच भेटेल. तर चला, पुन्हा भेटूया छाया सुपर किचन मध्ये. बाय.